स्वामी समर्थ म्हणतात, ऐक बाळा, आज मी तुला भविष्य सांगणार नाही. आज मी तुला तुझं सत्य दाखवणार आहे. तू सध्या शांत दिसतोस, पण तुझ्या मनात वादळ चालू आहे. लोकांसमोर हसतोस, पण एकटा असताना खूप विचार करतोस. काही गोष्टी तू कुणालाही सांगितलेल्या नाही, कारण तुला वाटतं माझं कोण समजून घेणार. पण मी पाहतो आहे, रात्री उशिरापर्यंत जागून तू किती वेळा छताकडे बघत पडून राहिलास हे मला माहीत आहे. किती वेळा डोळ्यात पाणी आलं आणि तू ते पुसून पुन्हा सामान्य असल्याचा अभिनय केलास हेही मला माहीत आहे. तू थकला आहेस, कामामुळे नाही, लोकांमुळे नाही, तर सततच्या अपेक्षांमुळे. सगळ्यांना तुझ्याकडून काहीतरी हवं आहे, पण तुला काय हवं आहे हे कुणी विचारत नाही. म्हणून आज मी विचारतो, तू शेवटचं स्वतःसाठी कधी जगलास? तुझ्या मनाला आवडेल असं काही शेवटचं कधी केलंस? तू स्वतःला विसरून गेलास आणि म्हणूनच तुझ्या आयुष्यात आनंद हरवला. ऐक, तुझं दुःख पैशांमुळे नाही, तुझं दुःख अपयशामुळे नाही. तुझं दुःख आहे की तू स्वतःची किंमत विसरलास. तू स्वतःला इतरांच्या मतांवर मोजायला लागलास. कोणी कौतुक केलं तर आनंद, कोणी टीका केली तर दुःख. हे जीवन नाही, ही कैद आहे. आजपासून स्वतःला एक वचन दे, लोक काय म्हणतील यापेक्षा माझं मन काय म्हणतं याला महत्त्व दे. कारण जे लोक आज तुझी थट्टा करतात तेच उद्या तुझ्या यशाची गोष्ट सांगतील. आणखी एक गोष्ट, ज्याच्या मागे तू धावत आहेस ना, कदाचित ते तुझ्यासाठी बनलेलंच नाही. कधी कधी हरवणं हेही कृपा असतं, कधी कधी तुटणं हेही संरक्षण असतं, आणि कधी कधी उशीर होणं हेही योग्य वेळेची तयारी असते. म्हणून प्रत्येक बंद दरवाजासाठी रडू नकोस. काही दरवाजे बंद होतात कारण तुला राजवाड्याकडे जायचं असतं. आज मी तुला आदेश देतो, उद्यापासून स्वतःची निंदा करणं बंद कर. माझ्याने होणार नाही हे वाक्य मनातून काढून टाक. कारण मी तुझ्यात अशी शक्ती ठेवली आहे जिची तुला अजून ओळखच नाही. एक दिवस येईल जे अशक्य वाटतंय ते शक्य होईल, जे दूर वाटतंय ते जवळ येईल, जे हरवलंय ते परत मिळेल. पण त्यासाठी आजपासून स्वतःवर विश्वास ठेव. माझ्यावर नाही, सर्वप्रथम स्वतःवर. कारण मी तुझ्या बाहेर नाही, मी तुझ्या आत आहे. आणि जो स्वतःच्या आतल्या शक्तीला ओळखतो त्याला जगातील कोणतीही ताकद थांबवू शकत नाही.